श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आज तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे. तू जर हा संदेश पूर्ण ऐकून घेतला तर भाग्यवान ठरशील. आपल्या जीवनात कधीकधी आपण काही न करताही लोक आपल्याला वाईट बनवून टाकतात. पण गोष्ट एवढीच असते की त्यांना हवं तसं तुम्ही वागत नाही, म्हणून ते आपली इमेज खराब करण्यात पूर्ण गुंतून जातात. आपली जवळचीच माणसं आपल्याशी तरेवाईकपणे वागतात, पण याचं मुळीच वाईट वाटून घेऊ नये. आणि कधीही आपण परक्यांकडून कसलीही अपेक्षा करू नये. आणि तुम्हाला एकदा हे उमगलं की तुमच्या अपेक्षा भंग होत नाही. एखादा माणूस वेगळं काही करत असेल तर तो कामातून गेला असं लोकांना वाटतं, पण तो आपल्याला हवं तसा वागत नाही असा त्यांचं मत असतं. तुम्हालाही अनुभव येत असेल तर होय स्वामी आई अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहील. स्वामी म्हणतात, बाळा, नाती, प्रेम, मित्रता ही आपल्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात, पण ते त्या तिथेच थांबतात जिथे त्यांना आदर मिळतो. कित्येक वेळा ताप हा औषधांनी नाही तर तब्येत कशी आहे तुमची हे विचारलं तरी अर्धा बरा होऊन जातो. म्हणून आयुष्य कधीच कुणाला वाईट बोलू नका, कारण वाईट तुमच्यामध्ये पण आहे विसरू नका. आणि बोलणारं तोंड त्यांच्याजवळ पण आहे हे विचारात घ्या. तुम्ही जीवन किती जगलात ह्यापेक्षा आयुष्य कसं जगलात हे जास्त महत्त्वाचं आहे. दिवस आणि तारखा नाही, वर्तमानातील क्षण महत्त्वाचा आहे. तो एकदा गेला की मग गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणीच. ही वेळ आपल्यावर येते, म्हणून देवाने जे तुम्हाला दिले आहे त्यात समाधानी राहून आयुष्य आनंदात जगून घ्या. कधीच नुसतं राहणीमान, चेहरा बघून एखाद्याचं स्टेटस ठरवू नका, कारण कपडे आणि चेहरा सगळंच सांगत नसतं. विचार पण माणसाला श्रेष्ठ बनवत असतात. कधी कुणाचा व्यवहार बघायचा असेल तर त्याला सन्मान द्या. गुण बघायचे असतील तर त्यासोबत वेळ घालवावा. कुणाची नियत बघायची असेल तर त्याला कर्ज द्या आणि सवय बघायची असेल तर त्याला मोकळा वेळ द्या. चांगली लोक फक्त आणि फक्त त्यांच्या चांगल्या कर्माने ओळखली जातात, कारण चांगल्या गोष्टी तर वाईट लोक पण करतात. उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं देता येतं, पण ज्यांना नात्याची ओळख नाही ते शब्दांना काय मान देतील. म्हणून ज्यांना आपल्या भावनांची किंमतच नाही त्यांच्या मागे इतकेही नका लागू की तुमचे आयुष्य त्यांनाच मानण्यात निघून जाईल. तुम्हाला जर मागेच लागायचं असेल तर स्वामी आईंच्या मागे जा. काही चुकत असेल तर माफी मागा. आई तुम्हाला कधीच दूर करणार नाही हा विश्वास ठेवून पहा. तुमचंही स्वामी वरती विश्वास असेल तर स्वामी आई मला सदैव साथ दे अशी कमेंट करा. देव म्हणतो की बाळा, असं कधीही नसतं की जिंदगी प्रत्येक वेळेला चांगले दिवस दाखवेल. कधीकधी आपल्याला वाईट दिवस पण बघावे लागतात, त्याशिवाय चांगल्या दिवसांचं मूल्य कळत नाही. जर आयुष्य समजायचं असेल तर मागे वळून पहा आणि आयुष्य जगायचं असेल तर नेहमी पुढे पहा. संकट काळात कधीकधी पर्याय शोधत असताना हाती एकच पर्याय उरतो, तो म्हणजे पुढे चालत राहणं. कारण थांबून प्रश्न सुटत जरी नसले तरी शेवटी प्रवासाच्या बरोबर वाहत जाणे हे सहज साध्य असते. पण प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जाणं आणि कोलमडून जरी पडलो तरी आपलं अस्तित्व टिकवणं हे खरं कठीण काम ठरतं. कधीही स्वतःला एवढं पण ढासळू देऊ नका, कारण इथले लोक पडलेल्या घरांची वीट पण ठेवत नाहीत. मग आपण तर माणूस आहोत. आपल्या पोटात जरी रागाचा ज्वालामुखी असला तरीही हिरवीगार झाडं दिसतातच ना. मग पोटात कितीही दुःख असलं तरी चेहरा नेहमी हसरा ठेवा. संकट काळात मिळेल त्या सुचेल त्या मार्गाने समस्या सोडवावी लागते. नंतर मग वेळेबरोबर कायमचा तोडगा काढता येतो. आयुष्यात धडपड करून, खस्ता खाऊन, संघर्ष करून बरेच काही संपत्ती मिळवतो, पण ज्यासाठी
आपण हे सगळं करत होतो ते करणंच सापडत नाही. शेवटी मनामध्ये एकच प्रश्न राहतो की कशासाठी हे सगळं, जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं तेव्हाही आपण खुश होतोच ना. आणि तेच आयुष्यातील सर्वात सुखकर क्षण असतात. लोकांना वाटतं की ह्याला हे जमणार नाही आणि ते साध्य झाल्यावर तेच लोक आपली वाहवा करताना दिसतील. जगात अशी एकही समस्या नाही ज्यावर उत्तर नाही. ती सोडवायला कधी पैसा हवा असतो, तर कधी आपली माणसं आणि वेळ. ह्या तिन्ही गोष्टी पलीकडची समस्या या जगात अस्तित्वातच नसते. फक्त त्यातून मार्ग काढण्यासाठी स्वामी आईची साथ लागते. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. भाग्यवान ठराल. माणसाला वेळेनुसार जीवनात स्वतःला कमीपणा घ्यायचं शहाणपण घ्यावं लागतं, तरच आपली उंची वाढते, माणसं जोडली जातात आणि ह्यातच खरा मोठेपणा आहे. आयुष्य ठरवून दिलेल्या सिद्धांतानुसार चालत नाही. ती काय येण्या-जाण्याची पायवाट नाही की रेल्वेचा रूळ नाही. जे ठरवून दिलं तसं चालेल ते नदीच्या प्रवाहासारखं सुसाट चालत वाट मिळेल तसं, दिशा गवसेल तसं चालायचं असतं. आणि एखाद्याचं मन राखायचं ठरवलं तर आपलं मन मारावं लागतं. एका वेळेस एकच साध्य होतं, दुसऱ्याचं सुख किंवा आपला मनस्ताप हा कुणाला चुकला आहे. तो आयुष्याचा एक भागच आहे. आपण संयम ठेवला तर तडा गेलेलं काचेचं भांडं पण तसंच राहतं. त्याचा उपयोग पाणी भरण्यासाठी जरी नाही झाला तरीही त्यात फुलं ठेवता येतात. पण त्याचा वापर योग्य पद्धतीने करण्याची कला तुमच्यातच असावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.